पहा या कालपासून आम्ही अनाउन्समेंट करतोय पहा चारी बाजूला झाडं आहेत. मग तुम्ही एखादा झाडाला अगर चेंडू लागून कॅच पकडला तर तो गृहीत मात्र धरला जाणार नाही आहे. झाडाला अगर चेंडू स्पर्श झाला तर षटकार असेल. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल जय माता दी ग्रुपच्या वतीने. खरं तर पर्व 13वा आहे. एक दिमागदार सोहळा मानाची आणि आमच्या अभिमानाची स्पर्धा. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. काल खरं तर एक कोलीवाडा ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचला आहे. ट्रॉम्बे कोलीवाडाचा संघ किरण 11 चांगली कामगिरी राहिली. 7 संघ काल बाहेर गेले. 8वा संघ जो पहिला नंबर ज्यांनी आणि पहा टू व्हीलर्स खरं तर आज नक्कीच कारण जे फोर व्हीलर आहे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही बाहेर पार्किंग करा आणि जे टू व्हीलर्स आहेत खरं तर समोर मुख्य गेट आहे तिथं कोणी बाईक लावू नका प्लीज तुम्हाला विनंती असेल. आयोजक आम्हाला वारंवार कळवत आहेत. आज घाटला गाव तुमचा 12th मॅन. एक महत्त्वाची लढत आहे बिग बॅटल. खरं तर दोघां संघाचा आपण जर विचार केला तर दोन्ही बॅलन्स संघ आहे. खरं तर घाटला गावामध्ये आपण जर विचार केला तर नवीन टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा आहे. मग विश्वजित म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं एक वेगवान गोलंदाज सागर आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर दुर्वेश आहे, सर्वेश आहे, विशाल AK-47 आहे आणि आणि हे काय आहे पहा ना म्हणजे कॅप्टन आमचा 12th मॅन. खरं तर प्रीतम मस्के सरांचं कौतुक करावं लागेल. पहा ना खरं असं कोणी करत नाही आहे कारण ते स्वतः मात्र तिथं 12th मॅनची भूमिका आणि नवीन खेळाडूंना चान्स देण्याचा प्रयत्न मात्र त्यांचा झाला आहे. पण यष्ट्यांच्या मागे नो डाऊट घाटला गावाचा मास्टर माइंड अर्थातच कपिल खाडे. चंदन तुमचं नाव पण आम्ही घेतोय मागे बघू नका. दुर्वेश पाटील. खरं तर या खेळाडूने पूर्ण चेंबूर विभागामध्ये या नावाचा डंका मात्र वाजतोय. CPLमध्ये चांगली कामगिरी. त्यानंतर व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. भल्या भल्या मोठ्या संघाचं नेतृत्व करणारा माहुल गावाचा सुपुत्र कडक सध्याच्या घडीला स्ट्रायकिंगवरती. त्यांच्या समेत आपण जर विचार केला तर डावकुरे गोलंदाज एक दर्जेदार राष्ट्रपेळू खेळाडू हेमंत घरत. चला मॅच ऑन. एकदा जोरदार ताली होऊन जाऊन दे. देऊया पुन्हा एकदा कॉम्बॉस करणं दोन्ही संघांना शुभेच्छा. मॅच ऑन. रविवारचा दिवस आहे. जय माता दी ग्रुपचा ही चांगली दर्जेदार टुर्नामेंट आहे. हॅम्पर 25 मिनिटाचा टायमिंग ऑन करा. 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले. मॅच ऑन. हो काय मात्र वेग होता. प्रचंड वेग 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 आणि वेग. खरं तर या गोलंदाजाचं आपण कौतुक करूया कारण वेग चेंडू फार कमी असतो पण या टायमाला त्यांनी मात्र विचार केलाय की पहिला चेंडू आपल्याला वेगवान टाकायचा असं म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला बेस पसंत आहे तसा या दुर्वेशच्या गोलंदाजाला पेस पसंत आहे. ॲम्ब्युलन्स सेवा मात्र इथं दाखल झालेली आहे. खरं तर आपण कौतुक करूया BPCL कंपनीचं. सालाभरप्रमाणे म्हणजे दरवर्षी आम्हाला ते ॲम्ब्युलन्स सेवा मात्र देत आहेत. तुमचं हार्दिक स्वागत असेल. काल पण तुम्ही दिवसभर मात्र इथं राहिलेत. एक बारीक नजर कुठल्याही खेळाडूला अगर इजा झाली तर त्याची मात्र सोय आहे. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. एक दर्जेदार स्पर्धा. हो पुन्हा एकदा बॅकफुटला गेले कट केलाय. पहा ना प्रॉपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्यांना माहिती आहे त्यांच्यासमोर एक चांगला गोलंदाज आहे आणि तेवढेच चांगली ताकदीचा फलंदाज आहे. घरच्या मैदानाचा अनुभव मात्र या दोघांना नक्कीच असेल. आज या दिवसाचा पहिलीच धाव मात्र सिंगलने मात्र सुरुवात झालेली आहे या रविवारच्या दिवसाची. खरं तर बाजूला आपण चला ती लहान पोरं आहेत सर त्या लहान पोरांना जाऊन द्या. बघा व्हॉलेंटियर्स मात्र तिथं तुम्ही राहा. आज लक्ष द्या कारण रकमेश देवाचा आज उत्सव सुद्धा आहे. खरं तर आज गर्दी नक्कीच असेल. लहान पोरं पहा 2 चिमुकली. लहान मुलं म्हटलं तर देवाघरची फुलं. हो या टायमाला वेगवान चेंडू ऑफस्टमच्या बराचसा बाहेर होता. पंच 2 हात समांतर करतायत आणि इशारा आलाय इट इज अ वाईड बॉल. धावसंख्येमध्ये थोडीशी भर होते. 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडू खरं तर विचार केला तर वेगवान चेंडूची हाताळणी झाली. निर्धाव चेंडू आला त्यानंतर एक सिंगल आली आणि तिसऱ्या चेंडूचा विचार केला तर वाईट चेंडू. आज मात्र गुलाबी हवा मैदानाच्या आतमध्ये म्हणजे वातावरणात थोडासा बदल.
हो, हे काय झालं खरं तर उलटा पुलटा शॉट खेळायचा होता. अगर चेंडू अगर सोडला सुद्धा असला असता तर नक्कीच हा वाईट चेंडू असला असता. पण एक चुकीचा शॉट आपण जर विचार केला तर हेमंतच्या माध्यमातून झाला. खरं तर या स्ट्रोकला म्हटलं जातं लगे तो आबाद नाही लगे तो बरबाद. एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्ष दाखवत असताना हो हो खोलवर पद्धतीचा चेंडू होता. या टायमाला मात्र जमिनीला गुदगुळ्या करत क्या बात आहे. म्हणजे पहा ना घाटला गाव यंग ब्लड यंग आर्मी. फक्त कपिल खाडेला सोडून मला वाटतं सर्वे आणि एक राऊत मात्र तिथं आहेत. आपण जर विचार केला तर लक्ष्मीकांत सध्याच्या घडीला ज्या मागील रविवारी गडकरीमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पाडणारा आणि मॅन ऑफ द सिरीज घेणारा लक्ष्मीकांत आपल्याला काऊ कॉर्नरच्या दिशेने दिसतोय. हो हो इथं मात्र फटका फसलाय. ॲक्च्युली मारायचा होता मिड ऑफला पण चेंडू आला आपण जर विचार केला तर मिड डाऊनला. लक्ष्मीकांत मात्र काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि तेवढाच ताकदीचा फलंदाज कडक. हेमंत घरत तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न घाटला गावाचा गोलंदाज दुर्वेश पाटील करतोय. पुन्हा एकदा मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता. खडे खडे लॉफ्टेड फटका बघायला भेटला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसला. या दरम्यान सिंगल धाव मात्र काढली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा लगावल्या जात आहेत 4 धावा. यस डीजे मास्टर होऊन जाऊन दे सुंदर संगीत. डाव्या बाजूला या पूर्ण श्रेय आपण देऊया मनोज केशव कोहली सर. यस आज खरं तर रखमेर देवाचा उत्सव आहे आणि मांसाहारी जेवण अर्थातच मटणाचं जेवण मात्र नक्कीच असेल. तो जेवण नाही आहे तो प्रसाद आहे. तर घरा दाराशी या पोरा बालाशी या सर्वांना आउटन सर्वांना निमंत्रण सर्वांना इन्व्हिटेशन. जाऊया षटक क्रमांक 2. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता बॅटची लेडिंग एज पंच आपण म्हणूया ना की चितेचे चपळाईने मात्र 1 धाव पूर्ण केले. गोलंदाजी ट्रॅक वरती चेतन. ओ लॉफ्टेड ड्राय फटक्यामध्ये ताकद केवढी आहे. ठीक ठाक आहे. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे आलाय. आज या रविवारचा शुभ चौकार ठोको डीजे. लागेल सालाबाद प्रमाणे जय माता दी. आपण जर विचार केला तर वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन मात्र ते सातत्याने आपल्या घरी जेव्हा सुखरूप पोहोचतात. खरं तर माता राणीचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती आहे. पहा ना पर्व कधी सुरू झालं. आज 13वा पर्व आहे म्हणजे एक मोठा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती आहे. जय माता दी ग्रुप चांगलं कार्य आज त्यांच्या माध्यमातून. हो मात्र काय चेंडू होता.
गुडलँड स्पॉटवरती चेंडूची पिचिंग झाली, थोडीशी मात्र चेंडूनी उचली घेतली आणि यष्ट्यांच्या मागे कुठलीही चुकी नाही आहे. खरं तर आपण जर विचार केला तर चेतन खरं तर घाटल्या गावातला एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. महत्वाचे मात्र घटक आहेत. या टायमाला पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 6 धावा. डीजे चला चेंडू मात्र आलाय. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा. खरं तर एक दर्जेदार स्पर्धा, आमच्या या माहुल गावाची अभिमानाची स्पर्धा. आपण जर विचार केला तर इथं मात्र बरंच काही आहे. आज रविवारचा दिवस आहे ना, खमंग मात्र मेजवानी आहे. क्रिकेटची मेजवानी आहे, अल्पाहार अर्थातच चाय नाश्त्याची मेजवानी आहे. त्यानंतर दुपारी आपण जर विचार केला तर मांसाहारी आपण भोजनाची सुद्धा व्यवस्था आहे. हो, या टायमाला खोलवर पद्धतीचा चेंडू चॉप करायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. शेवटचा चेंडू झालाय गोड. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आपण जर विचार केला तर जम्बो 11 माहुलगाव यांचा स्कोर झालाय 16. यस डीजे मास्तर, होऊन जाऊन दे सुंदर संगीत.
खरं तर ती स्पर्धा आम्हाला अजूनही आठवण आहे. हो पुन्हा एकदा मात्र 2 षटकार आल्यानंतर बैठक शॉट मात्र खेळायचा होता, पण चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. या टायमाला मात्र चेंडूला खेचलं, कारण बॅट पहिली आली, चेंडू नंतर गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्येमध्ये वाढ 29 धावा, 29 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू, त्याचा भरपूर समाचार आला या षटकाचा. तिसरा षटकार, कडक षटकार. डीजे आयोजक खरं तर चांगली काम तर तुमचं आहे, पण डीजे मास्टर आज सर्व 21 मातीचे गाणे वाजून द्या. 35 धावा स्कोर कार्डवरती लगावले जात आहेत. खराब गोलंदाजी. ओ या टायमाला लो फुलटॉस चेंडू होता. खरं तर टायमिंग तर मात्र जुळलंय, पण ते पॉवर जनरेट करू शकलेले नाही आहे. चला 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झालेली आहे 36 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये चाललाय ड्रिंक्स ब्रेक. यस डीजे मास्टर. यस पुन्हा एकदा महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आपण जर विचार केला तर आदरणीय खासदार श्री अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम आलेल्या माहुल गावातील लोकांना त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे. आणि तदनंतर आपण जर विचार केला तर खेळाडूंसाठी अल्पाहार चहा नाश्त्याची सोय खरं तर माहुल शिवसेना ग्रुपच्या वतीने मात्र इथं केली जाते. या सर्वांनी नाश्त्याचा आस्वाद घ्या. कोणाचा नाश्ता रेडी आहे? नाश्ता ऑन आहे. या अगर कोणाला नाश्ता चाय पाणी घ्यायचं असेल तर बघा ग्राउंडच्या डाव्या बाजूला तिथं मात्र डगआउट्स आहेत, त्याच्या बाजूला डेकोरेटर्स म्हणजे कॅटरर्स तिथं उपलब्ध आहेत. या नाश्त्याचा आस्वाद घ्या. या दरम्यान आपण यशवंत कोहली सर तुम्हाला विनंती करतोय, एक छोटासा यथोचित आपल्याला सन्मान करायचा. आमचे आदरणीय अशोक माहुलकर सर या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झालात, तुमचं मात्र इथं एक सत्कार मात्र केला जाईल जय माता दी ग्रुपच्या वतीने. खरं तर एक चांगली स्पर्धा आहे आणि चांगले पाहुणे सुद्धा मात्र येत आहेत. कॅमेरामॅन फोकस करो. चारुदत्त सर ना, चारुदत्त ठीक आहे. या दरम्यान आपण दुसरा कोण करतोय, कोणाचा करायचा आहे? गजानन पाटील सर तुम्हाला विनंती करतो, या तुमचा एक यथोचित मात्र सन्मान मात्र केला जातोय. आमचे आदरणीय यशवंत कोहली सर खरं तर मुख्य आयोजनाच्या भूमिकेत आहेत. कॅमेरामॅन फोकस करो. या स्पर्धेची आठवण म्हणून एक सुंदर असं सन्मान चिन्ह तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये, तुमचं हार्दिक स्वागत असेल. चला जाऊया मॅचच्या दिशेने. चौथं षटक मस्त मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर सज्ज आहेत. दादा बॉलर कोण? दादा शुभम. हो मात्र काय चेंडू होता, गुडलँड स्पॉट मध्ये पिचिंग झाली. बॅटची वरची कड आणि कडकला माहिती आहे बॅट चेंडू बॅटला स्पर्श झालाय, स्वतः मात्र बाहेर निघतायत. येस सर डीजे. मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली, धमाका त्यांनी केला. धमाकाची स्पर्धा खेळत होते पण स्वतःच्या नावाचा धमाका ब्लास्ट त्यांनी केला.
पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू होता, इनसाइड आउटचा फटका जमिनीला गुदगुळ्या करत. ओ हो, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. घाटल्यातले विश्वजित ठाकूर म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. गडकरीची ती स्पर्धा गेल्या रविवारची, ज्यांनी मात्र सामना डिफेंड केला होता. खरं तर घाटला म्हटलं तर आज कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे. सागरसारखे फलंदाज, विशालसारखे फलंदाज, AK-47 म्हणून त्यांच्याजवळ म्हणलं जातं. दुर्वेश पाटील थोडेसे नाराज आहेत. खरं तर थोडीशी खराब गोलंदाजी आज त्यांच्या माध्यमातून झाली. हाफ वॉलीचे चेंडू, बॅटी खालचे चेंडू कुठलाही फलंदाज सोडत नाही आहे. त्या चेंडूची वाट बघतात, तदनंतर त्या चेंडूची वाट लावतात. शुभम यांचं कौतुक करावं लागेल. लो फुलटॉस चेंडू, घुटना टेक और कॅच देख. यस, धन्यवाद DJ. याच माऊलगावचे पोलाड म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. सुनील, तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे. तुमचे परम मित्र याच गावातले सुपुत्र आहेत, आदरणीय, जे पंचांच्या भूमिकेत सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पंचगिरी करताना दिसतात. तुमचे परम मित्र हेमंत कोळी सर, 3 षटकार तुम्ही लागोपाठ मारले ना तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज हेमंत सरांच्या माध्यमातून असेल. धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. माझ्या माहुलगावची स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा सध्याच्या घडीला चर्चा सुरू आहे. 3 कॅमेरा समेत मात्र ही स्पर्धा मात्र खेळली जाते. पाहना, दिमागदार 16, भव्य दिव्य आयोजन, कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे. ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध आहे, नाश्ता इथं उपलब्ध आहे, जेवण इथं उपलब्ध आहे. अजून काय पाहिजे? ओहो, मात्र वेगवान चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालीवर राहतोय आणि क्रिकेटच्या दुनियामध्ये, क्रिकेटच्या भाषामध्ये सध्याचं नवीन नाव हा चर्चेत आला. अर्थातच सबमरीन डिलिव्हरी या चेंडूला म्हटलं जातं. शुभम याचं मात्र कौतुक करावं लागेल. धावांपुढे लगाम लावलाय. ओहो, पॉइंटच्या डोक्यावरनं बघायचं चेंडू सीमारेषा गाठेल का? धन 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 चेंडू गेला. 4 रन 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 रन. वन बाउन्स, चांगली मात्र क्षेत्ररक्षण. सर्वेश मात्र तिथे येत आहेत. सर्वेश पांचाल डीप लॉंगनला मात्र काही धावा त्यांनी अडवल्यात. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला 43 रन्स. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया सुंदर संगीत DJ विपुल यांना. खरं तर महत्त्वाचं षटक आहे. जेव्हा इंडिया संघ जेव्हा मैदानामध्ये खेळत असतो तेव्हा हिटमॅन, अर्थातच आमचे कॅप्टन रोहित मॅन, जेव्हा स्लॉग ओव्हर असतो तेव्हा एकच ऑप्शन असतो, नो डाऊट, जसप्रीत बुमराह, जो बल्लेबाज को करता है गुमराह. आणि या घाटल्या गावाचा मला वाटतं नक्कीच हा जसप्रीत बुमराह असेल. हो, नक्कीच. खरं तर पर्व वाढत चाललेलं आहे जय माता दी चषकाचं. खरं तर हा ग्रुप कुठेतरी मात्र चांगलं, हर वर्षी काही ना काही नवीन आपल्याला पाहायला भेटते. 13वं वर्ष आहे, 14वं वर्ष होईल आणि जेव्हा 15वं वर्षाचं आगमन होईल ना तेव्हा मात्र या स्पर्धेमध्ये फेरबदल होणारा दिसणार आहे. मित्रांनो, ही स्पर्धा डेची नसेल, नाईटची असेल. एकदा जोरदार ताली येऊन जाऊन दे जय माता ग्रुपसाठी. आता विश्वजित ठाकूर म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं नाव आहे प्रणित. खरं तर नावारूपामध्ये आलाय हा गोलंदाज. ही सरी प्रीतम मस्के सरांची मात्र निवड आहे.
खरं तर येणाऱ्या कालामध्ये BCCI प्रीतम मस्के सरांना मात्र सामील करून घेतील, कारण घाटला गाव म्हटलं तर 190 संघ, त्याच्यामधनं हे 11 हिरे तुम्ही मात्र शोधून काढलेत. प्रणित, ओ इथं मात्र वेगवान चेंडू, नोची अपील मात्र करतायत. फलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू रफू चक्कर झाला आणि आलाय प्रणितच्या माध्यमातून पहिला निदाव चेंडू. आम्ही जेव्हा चेतनला पाहतो ना, सदैव हसरा चेहरा. चेतन, गुड मॉर्निंग. इथं बघ. यस, नक्कीच. चला, मात्र सुनील यांना मात्र पारितोषिक आहे. 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओ आ बैल मुझे मार, आणि चेंडू गेला सीमारेषा पार. खरं तर सोने की सायकल चांदी की सीट, अर्थातच सायकल मात्र तिथं आहे. आओ चलो डार्लिंग चले डबल सीट. मग जो कोणी सायकल घेऊन जावा, मग डार्लिंगला घेऊन जावा, कोणाला तरी घेऊन जा, पण घेऊन जावा. ओ हो 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 हो, आणि आलाय सुनील ब्रँडेड षटकार. ठोको डीजे. धन्यवाद डीजे. हेमंत दादा, अगर षटकार ठोकला तर 1000 दिरक्या काढा. खरं तर ॲम्ब्युलन्स सेवा खरं तर त्यांच्या माध्यमातून झाले. 2 आमचे आदरणीय सर, नाम बोला ना, आपका नाम बोलो. मसरूर अजमल, वली मोहम्मद. मसरूर मसरूर वली मोहम्मद. अली. हाँ, अली ना. वली वली वली. एक मिनिट. इथं मात्र हा चेंडू मला वाटतं फर्स्ट फ्लोरला होता. खरं तर प्रणित खरं तर वारंवार चुका करताना दिसत आहेत. ये मेरा है, ये उनका है. अच्छा, ऐसा बोलो ना. चला, ओके. काय ते वाईट बोला ना. वाईट चेंडूचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. खरं तर आपण कौतुक करूया. 2 दिवस मात्र आपल्याला सेवा देत आहेत. BPCLची एम्बुलेंस सेवा देत असताना हम आपका दिलों की गहराई से मशरूर भाई और वली मोहम्मद सर, हम दिलों की गहराई से आपका इस्तकबाल करते, आपका स्वागत करते. इथं मात्र बाल बचावलेत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच असेल, आणि 2 धावा यशस्वीरित्या पार पाडल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये भर 59. सुनील सांगतायत माझ्या गावाची स्पर्धा आहे, माझा ग्राउंड आहे, आणि माझी दादागिरी जरूर असेल. आणि ते सांगतायत इलाका भी मेरा और धमाका भी मेरा. खरं तर जबरदस्त मात्र आपल्याला फलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी दोन्ही संघ. ओ ताकद केवढी आहे. लक्ष्मीकांत कडनं झाली चुकी. इथं मात्र काय घडलं, कहाणी में ट्विस्ट.
तेलही गेलं तूपही गेलं हातात लागलं धोपाटणं. अच्छा, चला नेक्स्ट मॅच. या दरम्यान आपण स्वागत करूया स्पर्धा सम्राट आमचे आदरणीय चंदू सेटे सर यांचं इथं आगमन झालंय. मॅन फ्रॉम भटवाडी घाटकोपर. खरं तर यांचा सुद्धा आवाज आज दिवसभर ऐकायला भेटणार आहे. लेट पण थेट आपण असं म्हणूया. पुन्हा एकदा हुक केलाय आणि चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. मिळाल्या 4 रन आणि प्लस नो बॉल. खरं तर पहिली वॉर्निंग पंचांच्या माध्यमातून देण्यात आली होती. खरं तर काही नियम आहेत त्या नियमाचं मात्र उल्लंघन मात्र गोलंदाज करताना दिसत आहेत आणि घनगती प्रहार सुनीलच्या माध्यमातून. गुड मॉर्निंग चंदू सर. खरं तर दर्जेदार स्पर्धा आहे मित्रांनो. या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर सध्याच्या घडीला स्पर्धा सम्राट म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. आदरणीय चंद्रकांत शेट्टे सर यांचं इथं आगमन झालंय. तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेने. खरं तर शेवटचं षटक स्लॉग ओव्हर का म्हटलं जातं इथं सुनीलने दाखवून दिलंय. हे खरं तर संघ कुठेतरी संकटात सापडला होता. संकटमोचक म्हणून मैदानाच्या आतमध्ये आले. षटकाराचा पाऊस चौकारांचा पाऊस म्हणजे काय हा षटक राहिलाय. धावसंख्येचा विचार केला तर 66 धावा. सुनीलची पावर आलाय दर्जेदार षटकार. डीजे मित्रांनो माहुल गावचा सुपुत्र आहेत. सांगतायत की संघ माझा आहे गाव माझा आहे खेलपट्टी माझी आहे इलाका हमारा धमाका भी हमारा. प्रणित पुन्हा एकदा बाबा 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 कौरा मोठा छक्का. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्येचा विचार केला तर 78 धावा. 78 धावा कुठल्या जात आहेत शेवटच्या षटकामध्ये. पस्तीस धावा प्रणितच्या या षटकामध्ये. अगर एक धावा आल्या असतं तर मला तर रेकॉर्ड झाला असता 36 धावांचा. चला आपण दर्जेदार या अच्छा अशोक माऊलकर सर तुम्हाला विनंती करतोय. खरं तर पुढचा सत्कार आपल्याला करायचा आहे दत्ताराम पांडुरंग कोळी सर. खरं तर जेव्हा आमचा जय माता दीचा भंडारा असतो ना तिथं मात्र मुख्य कुक मुख्य शेफ म्हणून ते भूमिका निभावतात आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं जेवण मात्र बनवलं जातं. त्यांच्या हाताला चव आहे. या एक छोटासा यथोचित आपण सत्कार करूया आमच्या आदरणीय दत्ताराम कोळी सरांचा या स्पर्धेच्या वतीने जय माता दीच्या वतीने. खरं तर एक सुंदर असा कॅमेरामॅन फोकस करो. सुंदर अशी मात्र एक सन्मान चिन्ह देऊन मात्र तुमचा इथं सत्कार केला जातोय. एकदा जोरदार दत्ताराम सरांसाठी जोरदार ताल्या जाऊन दे कारण एक महत्वाचा वाटा मात्र ते उचलतात नक्कीच. चला नेक्स्ट मॅच आपण आमंत्रित करूया. अर्धी इनिंग झालेली आहे. JMD भैरवनाथ धुतुम आणि त्यांच्या समोर आपण जर विचार केला तर गर्जना 11 कोपर खैराणे दोन संघ मात्र उपस्थित असेल तर तुम्हाला विनंती करतोय या आयोजकांशी संपर्क साधा आणि कॉम्बॉक्स जवळ या. मनोज केशव सर तुम्हाला विनंती करतोय. भरत कोली सर यांचा इथं मात्र एक यथोचित मात्र आपल्याला सत्कार करायचा आहे. या भरत सर तुमचं एक यथोचित मात्र सन्मान मात्र केला जातो. या ज्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी मात्र त्यांनी पुरस्कृत मात्र केलेली आहे. या सर तुमचं हार्दिक स्वागत असेल. या जय माता दे ग्रुपच्या वतीने तुमचा एक छोटासा सत्कार सन्मान. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
चला या आता मायक्रोफोनवरती पुढचा आवाज असेल स्पर्धा सम्राट. या दरम्यान आपण खरं तर आज एक चांगलं कार्य खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आपण जर विचार केला तर आदरणीय खासदार श्री अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व माहुल गावातील लोकांना व खेळाडूंना सर्वप्रथम त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर सर्व खेळाडूंसाठी अल्पोआहार अर्थातच चहा नाश्त्याची सोय आमचे माहुल गावातले काही सुपुत्र आहेत. खरं तर सर्वप्रथम आपण अशोक माहुलकर सरांचं आपण कौतुक करूया. चारुदत्त कोळी सर यांचं कौतुक करूया. मनोज केशव कोळी यांचं आपण कौतुक करूया. यांच्या वतीने यांच्या सौजन्याने मात्र ही सोय मात्र केलेली आहे. डीजे मास्टर होऊन जाऊन दे. आणि खरं तर एक चांगला स्कोर आपण जर विचार केला तर घाटला गाव समोर आहे. पण मित्रांनो सिक्के के दो पहलू होते. अभी तो काटा है, अभी छापा बाकी है. खरं तर वारवरती पलटवार करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल कारण हे युवा घाटल्यातले बॅटर आहे. ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. खरं तर सध्याच्या घडीला प्रीतम सर मागील मॅचमध्ये जी लक्ष्मीकांतनी गडकरीच्या स्पर्धेमध्ये जी फलंदाजी केली होती ना अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. कारण वन मॅन आर्मी आणि त्या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीज घेणारा. पण विशाल काही दिवसापासून थोडेसे मात्र चाचपडत आहेत. कुठेतरी फॉर्म त्यांचा गेलाय. पण नक्कीच आम्ही शुभेच्छा देऊ. घाटल्यातली AK-47 विशाल तुमची मात्र फलंदाजी आम्हाला बघायला भेटेल त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. चला धावांचा पाठलाग मात्र करायचा आहे. धावा डिफेंड होतील का धावा बनतील. आणि खरं तर इथं दोन ऑरेंज आर्मी दोन सक्के बंधू आहेत. एक डेंटिस्ट आहे एक पेशंट डॉक्टर आहेत जय भाई आमचे. आणि ते सांगतात नाही 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 आणि इंजिनियर आहेत. म्हणजे पहा ना एकाच घरामध्ये एक डॉक्टर आहे आणि एक इंजिनियर आहे. म्हणजे हॉस्पिटल आणि तुम्ही घर एक सोबत बनवून देऊ शकता तुमच्या लहान भावाला. जाऊया मॅच ऑन महेश. हो बॅटची आतली कड. खरं तर शॉर्ट फाईन लेगला मात्र खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे. धाव मात्र आलेली नाही. महेशनी मात्र चांगली सुरुवात करून दिलेली आहे. त्यांना माहिती आहे घरचं मैदान घरची खेळपट्टी सातत्याने याच ग्राउंडमध्ये सराव त्याचा फायदा ते उचलतील का. नाही 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 लक्ष्मीकांत सध्याच्या घडीला स्ट्रायकिंगवरती दिसत आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. बाबा मी अगोदरच सांगितलेलं लक्ष्मीकांतच्या बॉडी जवळ जाऊ नका. जेव्हा तो शॉट खेळतो ना तेव्हा चेंडू जातो आर पार सीमारेषा पार. मिळाल्या षटकार 6-6-6 ठोको डीजे. गार्ड घेत आहेत
पण पंच कुठलाही असर नाही आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा लगावल्या जात आहेत. लक्ष्मीकांतच्या माध्यमातून एक ब्लास्ट झाला आणि अजून त्यांना ब्लास्ट करावे लागतील. हो, पुन्हा एकदा मात्र स्लो वन पद्धतीचा चेंडू होता. पा बॅटच्या टोएंडला चेंडू लागला. मिडॉनला मात्र तिथं खेळाडू सुनील स्वतः आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, स्ट्राईक रोटेट झाली. पुन्हा एकदा आता नवीन बॅटर मैदानामध्ये आहेच, पण खेळपट्टीवरती आता सध्याच्या घडीला स्ट्राईक इनवरती विशाल घाटल्यातली AK-47 म्हणून त्याला म्हटलं जातं. आता ती AK-47 धडधडावी लागेल. इन्काउंटर मात्र करावाच लागेल. चला माझे मायबाप प्रेक्षक पाय वरती घ्या. देखिए वहां पर जितने भी दर्शक दीर्घा है. हो AK-47 धडधडली. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. मिळाल्या 6-6-6-6 डीजे. पण जर एक भला मोठा मंडप, खरं तर चांगलं सुसज्ज मंडप आपण कौतुक करूया डेकोरेटर भूपेश सर यांचं. त्यांच्या माध्यमातून एक चांगला भला मोठा मंच त्यांनी आपल्याला दिलाय. सर्व डिपार्टमेंटचं आपण कौतुक करूया. यूट्यूब चॅनल गेम ऑन. पुन्हा एकदा फटका फसलाय. कॅच होईल का? हो हो हो. आता कुली पिक्चरचं गाणं आठवण आलंय, पण ते नाही बोलणार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. महेश थोडेसे नाराज आहेत. नितेशच्या माध्यमातून थोडीशी चुकी झाली. हाताला झटका आणि बोटाला चटका जरूर लागला असेल, कारण चेंडू हातातनं निसटला. आता ही कॅच होती का मॅच होती? कॅच सोडली का मॅच सोडली हा प्रश्न मात्र उभा राहिलाय. चला डीजे मास्टर होऊन जाऊन दे सुंदर संगीत. होता आता लक्ष्मीकांत डबल माइंडेड शॉट मारू का चेंडू सोडू, पण शेवटी शॉट खेळला पण वरच्या टोईनला बॅटचा लागला आणि शॉट फाईन लेगला कुठली चुकी नाही आहे. हेमंत घरात यांनी पकडला झेल. संपला लक्ष्मीकांतचा खेळ. डीजे
15 धावा. ओ हो हो. काय मात्र गोलंदाजी. बॅक टू ट्राय. धाबाची संधी. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. महेश मांडवकरनी यष्ट्या उद्ध्वस्त केला. रनआउटच्या स्वरूपात निखिला आल्या पावले मात्र माघारी परतावं लागेल. यस डीजे. DJ Satya. सतर्क होते आणि पहा ना, जेव्हा अशी फिल्डिंग होते, असा थ्रो होते, फक्त एकच नाव, एक नव्हे मी तर 2-3 म्हणेन. साऊथ आफ्रिकाचे जॉन्टी रोड्स, इंडिया संघाचे लेजंड मोहम्मद अझरुद्दीन सर. त्यानंतर आपण जर विचार केला तर अजय जडेजा सर सध्याच्या घडीला. त्यानंतर युवराज सिंग. खरं तर यांच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटायचं. तेच बोललो, रवींद्र उर्फ जड्डो. जाऊया पुन्हा एकदा. मोहम्मद खेप सर असतील. ओ या टायमाला वेगवान चेंडूची हाताळणी आणि पहाना ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला बेस, तसा मात्र या गोलंदाजाला कर. माझी स्पर्धा आहे, माझ्या घरची स्पर्धा आहे, माझं ग्राउंड आहे, माझा संघ मात्र खेळतोय. जम्बो 11 माहुल कोलीवाडा. पुन्हा एकदा मात्र ताकद मात्र चांगली होती. महेश मात्र चितेच्या चपलाईने मात्र चेंडूवरती झडप मारली आणि तिथं मात्र चेंडू अडवला. 2 षटकाचा खेळ मात्र संपुष्टात आलाय आणि घाटला गावाची धावसंख्या किती धावा? 16 धावा. या षटकामध्ये मनीषनी फक्त एकच धावा खर्च केल्या. गोलंदाजी आवडल्याशी तर जोरदार ताल्या होऊन जाणार मित्रांनो. माहुल गावाचे मिचल स्टार्क म्हणून आज एक नवीन नाव त्यांना मात्र देण्यात येत आहे. सुनीलला तर अगोदरच नाव दिलंय पोलार्ड. खरं तर गोलंदाजीचा कर्दन काल बघा, सकाळी गपचूप बसले होते स्टेजवरती, नाश्ता सुद्धा केलेला नाही आहे. विचार करा, नाश्ता केला असता तर मला वाटतं चेंडू भिंतीच्या पलीकडे डायरेक्ट माहुलगावचा बस स्टॉपमध्ये. चला सागर, मात्र खरं तर या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. छोटा तीर घाव करे गंभीर. आता विशाल आणि सागर सामना कुठेतरी फसलाय, पण पहा क्रिकेट आहे, क्रिकेटला अनिश्चितताचं गेम म्हटलं जातं. आठवण करा ती ग्लेन मॅक्सवेलची ती खेळी ज्यांनी त्याच्यामध्ये 201 बांगलादेशच्या विरुद्ध, म्हणजे बांगलादेशचे गोलंदाजाला त्यांनी दिवाना, अफगाणिस्तानचे गोलंदाजांना दिवाना आणि वेडं करून दिलं होतं. राशिद सारखे गोलंदाज होते, नबील सारखे गोलंदाज होते, पण त्यांचं कुठलाही त्यांनी एका गोलंदाजाला मात्र सोडलेलं नाही आहे. आता या दोघांना मात्र मॅक्सवेल बनावंच लागेल. सध्याच्या घडीला ज्यांनी मात्र चांगली सुरुवात करून दिली, व्यावसायिक खेळाडू आहे. माहुल गावामध्ये पहिला बायकर मॅन अगर कोण असेल तर सध्याच्या घडीला कल्पेश माहुलकर उर्फ कडक गोलंदाजी ट्रॅकवर. हो इथं मात्र बिग हिट, 2 बाउन्स मात्र तिथं महेश. म्हणजे पहा ना, जिथं तिथं हवा महेशची आहे, जिथं जातोय तिथं महेश. डीप लॉंगॉनला महेश, आपण जर विचार केला तर काऊ कॉर्नरला महेश. नाही विशालने मारला. मनीष सध्याच्या घडीला डीप लॉंगॉनला. ओहो इनसाइड आउट. आता बघायचं आहे चेंडू सीमा रेषा गाठेल का नाही. खरं तर दर्जेदार क्षेत्ररक्षण. ओ माय गॉड, या माहुल गावाचा मास्टर माइंड गणेश मात्र चेंडूचा पाठलाग करत होते. मामा तुमचं हार्दिक स्वागत असेल.
पुन्हा एकदा बॅटच्या टोएनला चेंडू लागलाय सुनील. हो हो हो, म्हणजे पहा ना, आज म्हणजे सुनील असतील, महेश असतील, त्यानंतर मनीष असतील, स्वतः कडक असतील, म्हणजे यांची एक महत्त्वाची भूमिका. घरच्या मैदानामध्ये मॅच खेळत असताना त्यांना माहिती आहे की आमचंच मैदान आहे आणि आम्हाला कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे. थोडासा घाटला गावासाठी एक आव्हान असेल, पण क्षमता आहे विशालकडे. हो हो हो, फटका फसलाय. खेळाडू तिथे येत आहेत, कुठली चुकी नाही आहे. पकडला जातोय, झेल संपतोय विशालचा खेळ. हर्षदनी मात्र झेल टिपलाय. यस डीजे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आपण जर विचार केला तर आदरणीय श्री खासदार अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व माहुल गावातील लोकांना व खेळाडूंना व प्रेक्षकांना सर्वप्रथम आपण त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. त्यानंतर खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकगणसाठी अल्प आहार अर्थात चहा नाश्त्याची सोय आहे. पहा, जेवढे माझे मायबाप प्रेक्षक तुम्ही तिथं स्टेजच्या उजव्या बाजूला तुम्हाला आम्ही आमंत्रित करतो. या चहा नाश्त्याची सोय आहे, चहा नाश्ता करून घ्या. पूर्ण श्रेय आपण म्हणूया तर अशोकजी माहुलकर असतील, चारू दत्त कोळी असतील, खरं तर मनोज केशव कोळी असतील, या सर्व शिवसैनिकांचं आपण हार्दिक स्वागत करूया. यांच्या वतीने सर्वांना या खरं तर चहा नाश्त्याची सोय आहे. नवीन बॅटर सर्वेश पांचाल खरंच एक हार्ड हिटर आहेत. बॉडी लँग्वेज मात्र चांगली आहे आणि लांबच लांब षटकार मात्र ठोकण्यासाठी सक्षम असणारे घाटल्या गावातले सुपुत्र आहेत. इथं मात्र चेंडू फलीचा संपर्क नाही आहे. धुंडो धुंडो रे साजना असं म्हणावं लागेल. म्हणजे पहा ना, चेंडूमध्ये मात्र बोटं फिरवली होती. स्लो वन चेंडू होता. चेंडू फलीचा संपर्क झालेला नाही आहे. यष्ट्यांच्या मागे सध्याच्या घडीला आपण जर केलं तर मंगेश वैती यांचे मोठे बंधू कल्पेश वैती मात्र तिथे यष्ट्यांच्या मागे एक भिंत म्हणून मात्र उभे आहेत. दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार फलंदाजीचं प्रात्यक्ष मात्र दाखवत असताना कडक. हो, क्या बात आहे. शॉट ऑफ द डे. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 6 धावा. डीजे. जे खेळाडू आहेत ना, सीपीएलच्या माध्यमातून नावारूपात आले. आज कुठेतरी मात्र चेंबूरमध्ये यांच्या नावाचा बोलबाला राहिलाय. आणि सर्वेश पाटील यांच्याबद्दल सर्वेश पांचाळ यांच्याबद्दल मी अगोदरच सांगितलं. काय नजाकत होती पहा ना, नजाकत पण होती आणि टायमिंग पण होतं. मिडविकेटच्या डोक्यावरनं षटकार ठोकला. आता बघायचं पुन्हा एकदा मागील षटकामध्ये खरं तर ज्यांनी 1 धावा खर्च केल्या होत्या. चला या, आम्ही खरं तर बराचसा लांबचा पल्ला गाठून तुम्ही येत आहेत. मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय JMD भैरवनाथ धुतुम आणि गर्जना 11 कोपर खैराने. अगर दोन्ही संघाचे संघ नायक इथं दाखल झाले असेल तर तुम्हाला विनंती करतोय पहिल्या आयोजकांशी भेटा आणि त्यानंतर इथं टॉस उडवण्यासाठी या.
जाऊया पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा जय माता दी ग्रुपच्या वतीने जय माता दी चषक पर्व 13व हेलिकॉप्टर उडवलाय. हो दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहना स्वतःला मात्र चेंडू आल्याप्रमाणे त्याचप्रमाणे फिल्डिंग मात्र केली जाते. त्यांना माहिती आहे चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेणार आहे. पहा स्वतःला मात्र उंचावून घेतला आणि मात्र तिथं चेंडू अडवला आणि याच दरम्यान सिंगल धाव काढली जाते. स्ट्राईक मात्र रोटेट झालेली आहे. सर्वेश मात्र ज्यांनी आता खणखणीत षटकार ठोकलाय. दुसरा षटकार असेल का? फटका फसलाय. स्वतः मनीष माहुलकर उलटा झेल. ओ इथं मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा मात्र केली होती. बघा थोडंसं अवघड असतं कारण बॉलच्या विरुद्ध दिशेने जाऊन झेल पकडणं थोडंसं कठीण काम असतं. ते काम आमचे आदरणीय कपिल देव सरांनी मात्र केलं होतं. त्या वर्ल्ड कपमध्ये एक चांगला झेल मात्र पकडला होता. असंच चित्र होतं सेम चित्र होतं. पण या टायमाला मनीषच्या हातातनं चेंडू निसटला असं म्हणूया. हाताला झटका आणि बोटाला चटका जरूर लागला असेल. हा सागर ट्रेडमार्क शॉट. मी अगोदरच सांगितलं याच्या हाईट वरती जाऊ नका. त्याची फाईट बघा डीजे. षटकार ठोकला मात्र हस्तांदोलन केलं. खरं तर ही खेळाडू वृत्ती मात्र त्यांनी दाखवली. सागर खरं तर कृष्णा लक्ष्मण सातपुते कॉफी बुक फटका याची आठवण जरूर झाली. खरं तर आदरणीय कृष्णा सर यांच्या माध्यमातून वारंवार अशीच फटकेबाजी मात्र केली जाते. या दरम्यान आपण स्वागत करूया अशोक मडवी सर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. यायचं वेव्यासपीठावरती येऊन मात्र बसायचंय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मनीषवरती हल्ला बोल. या टायमाला तर वेगवान चेंडू फटका फसलाय. यष्टांच्या मागे कुठली चुकी नाहीये. पकडला जातोय झेल. संपतोय सागरचा खेळ डीजे. केला होता कारण प्रयत्न करायचाच होता. कारण धावा मात्र भरपूर बनवायचा आहे. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. वारवरती पलटवार षटकार ठोकल्यानंतर विकेट मात्र घेतली जाते. वैभव सध्याच्या घडीला बॅटिंग ट्रॅकवर. आता त्यांना इथं मात्र सिंगल डबल बघायचंच नाही आहे कारण सामन्याची रिक्वायरमेंट आहे प्रत्येक चेंडू षटकार आणि चौकार. ते थोडंसं कठीण कार्य असेल. बघा क्रिकेटमध्ये कठीण सोपं काही नसतं. क्रिकेटला आणि चला जे 4 व्हीलर 2 व्हीलर्स तुम्हाला विनंती आहे. हो इथं मात्र एक जबरदस्त फटका. खडे मात्र ऑनच्या दिशेने फटका खेळलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र सुरू आहे पण तो प्रयत्न फसलाय. चला मुख्य गेट आहे त्या गेट समोर तुम्ही 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स लावू नका. तुम्हाला विनंती असेल जेवढे वाहन चालक येणारे जे येत आहेत खरं तर 4 व्हीलर तुम्ही ग्राउंडच्या बाहेर पार्किंग करा. आणि समोर मात्र पहा आज खरं तर माहुलगावमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. इथं मात्र लो फुलटो चेंडू होता. खरं तर असे चेंडू वारंवार तुम्हाला भेटणार नाही आहे. सर्वेश करणं झाली चुकी आणि आलाय निदाव चेंडू. डीजे मास्तर होऊन जाऊन दे सुंदर.
असणार आहे, आपण गणूच म्हणूया. गणू गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले आहेत. त्यांना माहिती आहे 44 धावा 6 षटकार लागले तरी आम्ही सामना जिंकणार आहे. पण खरं तर हा आपण जर विचार केला तर एक्सपेरिमेंट मात्र केला जातोय, कारण गणू एक गोलंदाजीचा ऑप्शन आहे. खरं तर अगर कुठला गोलंदाज फेल झाला तर आपण या गोलंदाजाचा वापर करू शकता. पहिला चेंडू, ओ स्लो वन पद्धतीचा चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, जमिनीला गुदगुळ्या करत मात्र चेंडू महेशच्या दिशेने रवाना झाला. फंबल झाला, पण महेशला माहिती आहे सामना आम्ही जिंकलोय. एक औपचारिकता बाकी आहे. 5 चेंडू गणू यांना टाकायचा आहे. सर्वेश यांना 5 चेंडू सीमारेषा पलीकडे धाडायचे आहेत. घाटलागाव तुमचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करू. फटका फसलाय बॅटच्या टो एंडला. गणू मात्र धावतायत. नो मॅन्स लँडमध्ये मात्र चेंडू विसावतोय आणि याच दरम्यान सिंगल धाव. बघा आता माझे मायबाप दर्शक आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे व्ह्युअर्स बघतायत, आता हा सामना खरं तर जम्बो 11 माहुलगाव या संघाने जिंकलाय. एक औपचारिकता बाकी आहे. पुन्हा एकदा लोफुलटा चेंडू मनीष माहुलकर यांच्या डोक्यावरती मस्तकावर दस्तक देऊन मात्र चेंडू रफूचक्कर झाला आणि आला या शेवटच्या षटकाचा पहिला चौकार. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मॅन ऑफ द मॅच नक्कीच आमचे ॲप स्कोरिंग आम्हाला काढतील, कारण या स्पर्धेमध्ये जे ॲप स्कोरिंग असेल तेच मात्र गृहीत धरला जाईल. वैभव लेट पण थेट असं आपण म्हणूया. देर करती जनाब आपने आते आते. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक औपचारिकता असेल. चला या JMD भैरवनाथ धुतुम आणि गर्जना 11 कोपर खैराने नाणेफेकीसाठी या. खरं तर आज स्पर्धा सम्राट म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं आमचे आदरणीय घाटकोपर भटवाडीचे आमचे आदर्श आदरणीय चंदू सर हे सुद्धा मात्र उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल. हर्षद यष्टांच्या मागे कुठली चुकी नाही आहे. वैभवला माघारी परतावं लागेल. शेवटचा चेंडू आहे आणि तो सामना करण्यासाठी मात्र स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश पाटील सध्याच्या घडीला एक वेगवान टॅलेंटेड गोलंदाज. 5 चेंबूरमध्ये अगर एक कुठला डावखुरा गोलंदाज असेल तर दुर्वेश असेल, मनीष असतील, या दोघांचं नाव मात्र आवर्जून घेतलं जाईल. जेव्हा चेंबूरची एक मुख्य टीम बनेल ना, या 2 गोलंदाजाचा समावेश नक्कीच असेल, याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. आता दुर्वेशनी ठोकलाय चौकार. चला या मॅचमध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली, चला DJ होऊन जाऊन दे सुंदर संगीत. मॅचचा खरं तर हिरो ठरलाय या गावातला बाहुबली सुनील माहुलकर. 11 चेंडू 37 धावांची पारी पेश करणारा. या लवकर आयोजकांना विनंती असेल. राजू माहुलकर सर या. खरं तर मुख्य आयोजनाच्या भूमिकेत तुम्ही आहात. खरं तर भाऊ आहेत, मामाचे पोरगे आहेत. या दादा ग्लास द्या. खरं तर विकी कोळी यांनी मात्र पुरस्कृत केलेले गॉगल्स, त्यांना आपण जर विचार केला तर रॉयल ग्रुप यांच्या वतीने हे सुंदर असं सन्मान चिन्ह. महेश सर या. कॅमेरामॅन फोकस करो. एक भाऊ दुसऱ्या भाऊचा मात्र सत्कार करतोय. कॅमेरामॅन फोकस करो. 1000 रुपये वाचले दादा. सुनील दादा हाय 1000 रुपयाचं कॅश प्राइस कोणच्या तर
अशोक माऊलकर या सरांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज दोघांच्या वतीने आपण जर विचार केला तर सुनील थांबायचं आहे. सुनील 2 शब्द बोलावे लागते. सुनील या. खरं तर मंगेश सर इथं उपलब्ध नाही आहे संघामध्ये आणि ते नसल्या कारण सुद्धा तुम्ही सामना जिंकलाय. खरं तर कुठंतरी संघ मात्र अडचणीत सापडला होता, पण तुम्ही आल्यानंतर मात्र एक विस्फोटक पारी. काय म्हणाल या आपल्या गावची स्पर्धा आहे आणि तुमच्या या खेळीबद्दल, या स्पर्धेबद्दल सुद्धा? स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर खूप काही आहे. आता ही स्पर्धा करणं त्यांना क्रिकेटची आवड नसताना खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि माऊलमध्ये होते ही एकच मोठी स्पर्धा होते आणि मंगेश सरांची उपस्थिती तर पाहिजेच आम्हाला आणि ही चॅम्पियन होण्याचा पूर्ण 100% आम्ही प्रयत्न करू. होम विकेट जिंकायला. धन्यवाद. जास्त आता वेळ घेत नाही आहे. या मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय